गत 4 वर्षांमध्ये सोलापूर जनता सहकारी बँकेला 100 कोटींहून अधिक नफा झाल्याची माहिती सत्ताधारी परिवार पॅनलतर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली। सोलापूर जनता सहकारी बँकेच्या सत्ताधारी परिवार पॅनलमधील विद्यमान संचालकांच्या प्रयत्नांमुळे गेल्या 4 वर्षात सोलापूर जनता सहकारी बँकेला 100 कोटींहून अधिक नफा मिळाला आहे, अशी माहिती बँकेचे विद्यमान अध्यक्ष सुनील पेंडसे आणि परिवार पॅनलचे सहनिवडणूक प्रमुख जगदीश भुतडा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली। सोलापूर जनता सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीला सामोरं जाताना सत्ताधारी परिवार पॅनलनं पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडली। पेंडसे म्हणाले की मार्च 2021 मध्ये सोलापूर जनता सहकारी बँकेला 11,86,00,000 रुपयांचा तोटा होता। गेल्या 5 वर्षात हा तोटा भरून काढून बँकेनं भरीव प्रगती केली। बँकेचा ग्रॉस NPA 17.13% अर्थात 187.41 कोटी रुपये होता। तसंच बँकेच्या आर्थिक परिस्थितीमुळे सन 2017-18 या आर्थिक वर्षापासून सभासदांना लाभांश देणंही शक्य झालेलं नव्हतं। मात्र गेल्या 5 वर्षात 11,86,00,000 रुपयांचा तोटा भरून काढून विद्यमान संचालकांच्या प्रयत्नांमुळे 100 कोटी रुपयांनी अधिक नफा बँकेनं मिळवला आहे। यंदाच्या मार्च अखेर देखील बँकेचा नेट प्रॉफिट 25 ते 30 कोटी राहणार आहे। बँकेचा ग्रॉस NPA 6.56% अर्थात 73.73 कोटी रुपये असून नेट NPA 0.32% आहे। बँकेनं सभासदांना 2022-23 या आर्थिक वर्षात 7%, 2023-24 मध्ये 8%, 2024-25 मध्ये 9% असा चढत्या क्रमानं लाभांश दिला आहे। बँकेचा प्रोव्हिजन कव्हरेज रेशो 95.40% आहे। चांगल्या कामगिरीमुळे बँक SAFच्या निर्बंधामधून बाहेर पडली आहे। बँकेच्या राखीव ठेवी 220 कोटी रुपयांच्या आहेत। नेट वर्थ 195 कोटी रुपयांचा असून भांडवल पर्याप्तता गुणोत्तर 20% जास्त आहे, तर CD रेशो 60% जास्त आहे। बँकेनं 3,000 कोटी रुपयांचा मिश्र व्यवसाय केला आहे। बँकेनं स्वतःचं मोबाईल बँकिंग सुरू केलं असून नेट बँकिंग देखील लवकरच सुरू होणार आहे। बँकेचा UPI प्रणालीमध्ये समावेश होणार असून ही सेवा ग्राहकांना लवकरच उपलब्ध होईल। याशिवाय 2026-27 या आर्थिक वर्षात बँकेच्या 4 नव्या शाखा उघडण्याचा मानस असल्याचंही सुनील पेंडसे आणि जगदीश भुतडा यांनी सांगितलं। सगळ्यात प्रथम मी आपल्या परिवार पॅनलची एक 7 आपले उमेदवार जे परिवार पॅनलचे आहेत, 25 किलोमीटर बाहेरील उमेदवार आणि महिला गट आणि अनुसूचित जाती जमाती हे 7 उमेदवार बिनविरोध निवडून आले ही एक बातमी आपल्याला अगदी आनंदाने सांगू इच्छितो। त्यानंतर आता जी निवडणूक लागली आहे ती आपल्या फक्त 10 सर्वसाधारण गटातून निवडणूक लागली आहे 25 किलोमीटरच्या आतील। प्रोव्हिजन कव्हरेज रेशो म्हणजे NPA जो आहे त्याचा प्रोव्हिजन किती आहे तर 95.40% आपला प्रोव्हिजन कव्हरेज रेशो आता आहे। इतक्या सुस्थितीत बँक आहे। सुपरवायझरी ॲक्शन फ्रेमवर्कमधूनही बँक पूर्णपणे बाहेर पडली। आता कुठलेही निर्बंध बँकेवर नाहीत, ते केवळ या परफॉर्मन्समुळे आहेत। टोटल रिझर्व्हच्या बद्दल बोलायचं झालं तर 220 कोटी रुपये आता रिझर्व्ह आहेत आपले। नेटवर्थ आपलं 195 कोटी रुपये आहे। भांडवल पर्याप्तता गुणोत्तर 20% जास्त आहे। नॉर्मली RBIच्या नॉर्म्सप्रमाणे ते कमीत कमी 12% तरी असावं असं असतं, पण आपलं 20% जास्त आहे। CD रेशो 60% जास्त आहे। मिक्स बिझनेस 3,000 कोटी आहे। आपलं स्वतःचं मोबाईल बँकिंग आपण आता 2 मार्चपासून सुरू केलेलं आहे, ज्याची खूप वर्ष मागणी होती ती आता पूर्ण होत आलेली आहे। नेट बँकिंग लवकर सुरू करत आहोत। ECBA म्हणजे एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर ब्रँच ऑथरायझेशन, म्हणजे पूर्वी त्याला FSW म्हणायचे, फायनान्शियली साऊंड आणि वेल मॅनेज, तर तशा पद्धतीची आता आपली बँक झालेली आहे। या संचालक मंडळामध्ये 2 चार्टर्ड अकाउंटंट आहेत, 3 ते 4 वकील आहेत, म्हणजे लिगल ज्याला आपण आस्पेक्ट म्हणू। म्हणजे थोडक्यात RBIला जे अपेक्षित आहे की बँकेच्या बोर्डामध्ये
तज्ज्ञ लोकांचा किंवा प्रोफेशनल्सचा पण सहभाग मोठ्या प्रमाणावर असावा. तर यावेळेला संघाने हे प्रत्येक वेळेलाच घेतलं, पण यावेळेला विशेष काळजी घेतली आहे आणि बँकेच्या या संचालक मंडळासाठी कॉम्पोजिशनमध्ये अशा तऱ्हेचे तज्ज्ञ मंडळी पण घेतली आहे. इतर अनुभवी मंडळी आहेत. तर मी आत्ता म्हणलं तसं बाकीची पण सगळ्या क्षेत्रातली अनुभवी मंडळी आहेत, व्यापारी मंडळी आहेत आणि त्यांचा म्हणजे त्यांच्याबरोबर आता पवार सर आहेत किंवा इतर आहेत. मी त्यांचा गेल्या 5 वर्षात अनुभव घेतला की बँकेच्या प्रगतीसाठी टेक्निकली काय करता येईल किंवा इतर मार्केटिंगच्या दृष्टीने काय करता येईल याच्यासाठी देखील त्यांचा सगळ्यांचा हा प्रयत्न असणार आहे. सोलापूर शहरामध्ये एकूण 10 सर्वसाधारण गटामध्ये हे उमेदवार असतात आणि या उमेदवारांना सोलापूरमध्ये तर मतदान होतंच, पण गेल्या 3-4 वर्षापूर्वी 5-6 वर्षापूर्वी आपण एक ठराव मांडला होता, तो जनरल बॉडीने सँक्शन केला की उमेदवार कुठला का असेना आज मुंबईमधला मतदार हा आपल्याला मतदान करायचं आहे किंवा लातूरमधला मतदार हा आपला सोलापूरला मतदान करायचा आहे. त्यामुळं कुठलाही उमेदवार असला तरी त्याला सर्व जागांमधलं सर्व ब्रँचेसमधलं हे मतदान होणार आहे. त्यामुळं ही प्रोसिजर आता 10 जणांसाठी म्हणजे शहरातील 10 जणांसाठी जरी असली तरी सुद्धा त्याला निवडणूक प्रक्रिया ही सगळ्या 41 ब्रँचमध्ये राबवावी लागणार आहे आणि त्यासाठी खरं तर ही पत्रकार परिषद घेतलेली. आता आर्थिक आकडे जे किंवा बँकेची प्रगती कशी झाली काय झाली हे सगळं आपल्याला सांगतीलच, पण प्रामुख्याने सांगतो की बाबा अतिशय निष्ठुर असे सर्व संचालक मंडळ हे आपल्या यावेळेला आपण दिले. हे उमेदवार जे काही टार्गेट ठरवतील त्या टार्गेटप्रमाणे पुढे जातील. ज्या काही सामान्य अशा सभासदांच्या मागण्या आहेत त्यांना वाटतं ते सगळे पूर्णचं काम ते करतील. विश्वास जो सर्व सभासदांनी आमच्यावर ठेवला याला महत्व आहे. सतत 3-4 डिव्हिडंड नाही तरी सुद्धा कुणीही काय कल्पना केली नाही. आम्ही लोकांना म्हणायचो सभासद आहात तुम्ही बँकेचे मालक आहात, मग नफा नुकसान होणारच आहे. जसं आपण नफ्याला जबाबदार असतो तसं नुकसानीला आपण सोचलंच पाहिजे असं म्हणून आम्ही लोकांना शांत करून पाठवायचो. नाही डिव्हिडंड नाही पुढं कसं काय नाही सुधरेल आणि गाडी पूर्वपदावर येईल. त्याप्रमाणे गाडी पूर्वपदावर आली आणि आता चांगल्या गतीने लावत आहे. गगन भरारी आपण म्हणू ना तसंच आहे ते. आणि नेतृत्व सुद्धा इतकं कुशल आहे. आज आमचे चेअरमन साहेब आहेत, बरं वाटणारच आहे, पण ते आहे ते सत्य मितभाषी आहेत आणि काम करून दाखवतात, करून दाखवलेलं आहे. असं एक नेतृत्व या ठिकाणी आपल्याला मिळालं. या पत्रकार परिषदेला परिवार पॅनलचे निवडणूक सहप्रमुख जगदीश भुतडा, उमेदवार सुनील पेंडसे, पुरुषोत्तम उडता, राजेश पवार, CA गिरीश बोरगावकर, विष्णू मोंढे, CA आनंद करवंदे, महादेव न्हावकर, ॲडव्होकेट मल्लीनाथ शाहबादे, सुरेश चिक्कळी, प्रमोद भुतडा, ॲडव्होकेट मिलिंद कुलकर्णी, डॉक्टर हर्षल डंबळ, अमित आपटे, चरणसिंग चौहान, चंद्रिका चौहान, गौरी आंबडेकर, रवींद्र साळे, ज्येष्ठ मार्गदर्शक रंगनाथ बंकापूर, प्राचार्य गजानन धरणे, निवडणूक कार्यालय प्रमुख प्राध्यापक देवानंद चिलवंत, मयांक चौहान, विनायक बंकापूर यांची उपस्थिती होती.